जय शिवराय मित्रांनो राज्यात फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि अशाच प्रकारे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 1,69,889 शेतकऱ्यांना जवळजवळ 166 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे जी.आर 18 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून 22 जिल्ह्यातील 1,69,889 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। कुठल्याही शेतकऱ्याला एका हंगामामध्ये 2 वेळेस नुकसान भरपाई मिळणार नाही, अशा प्रकारचा एक नियम घालून ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील जवळजवळ 8,509 शेतकऱ्यांना 7,13,37,000 रुपये, तर सांगली जिल्ह्यामधील 3,117 शेतकऱ्यांना 3,38,95,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। पुणे विभागातील एकूण 11,626 शेतकऱ्यांना 10,52,32,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये देखील याच कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं, परंतु सातारा जिल्ह्याचा अद्याप देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही। नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यामधील 250 शेतकऱ्यांना 25,62,000 रुपये, तर चंद्रपूर जिल्ह्यामधील 846 शेतकऱ्यांना 75 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या नागपूर जिल्ह्यातील 1,746 शेतकऱ्यांना 1,14,67,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर भंडारा जिल्ह्यातील 105 शेतकऱ्यांना 2,10,000 रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 443 शेतकऱ्यांना 36,75,000 रुपये अशी ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे याच कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 221 शेतकऱ्यांना 12,67,000 रुपये, तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांना 11,46,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील 496 शेतकऱ्यांना 23,68,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यामधील 3,315 शेतकऱ्यांना 3,39,36,000 रुपये, जालना जिल्ह्यामधील 2,857 शेतकऱ्यांना 2,52,90,000 रुपये, लातूर जिल्ह्यामधील 156 शेतकऱ्यांना 21,25,000 रुपये, तर हिंगोली जिल्ह्यामधील 498 शेतकऱ्यांना 45,03,000 रुपये अशी एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील 7,322 शेतकऱ्यांना 6,68,22,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यामधील 475 शेतकऱ्यांना 22,95,000, यवतमाळ जिल्ह्यामधील 77 शेतकऱ्यांना 12,71,000, तर वाशिम जिल्ह्यातील 9 शेतकऱ्यांना 77,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील 65,756 शेतकऱ्यांना 73,34,94,000 रुपये, धुळे जिल्ह्यामधील 14,275 शेतकऱ्यांना 15,51,50,000 रुपये, तर नंदुरबार जिल्ह्यातील 953 शेतकऱ्यांना 66,57,000 रुपये, जळगाव जिल्ह्यामधील 37,991 शेतकऱ्यांना 31,14,60,000 रुपये, तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील 27,602 शेतकऱ्यांना 25,20,09,000 रुपये अशी एकूण नाशिक विभागातील 1,46,577 शेतकऱ्यांना तब्बल 145,87,70,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। अर्थात ते नाशिक जिल्ह्यातील नाशिक विभागातील शेतकऱ्यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रातील 1,69,889 शेतकऱ्यांना ही 166 कोटी रुपयाची नुकसान भरपाई या दोन जी.आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, दोन्ही जी.आर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। मित्रांनो, नुकसान भरपाई साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाऊ शकते आणि याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट देखील आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।